रोहा कुंडलिका नदी आणि आता या नदी क्रॉस करून आता आम्ही अष्टमी मार्गे पुढे चाललेलो आहोत. रेल्वे ट्रॅकवरून या नवीन ब्रिजचं काम चालू आहे, पण रस्त्याची अवस्था एवढी खराब आहे की गाड्या चालवणं खूप मुश्किल होत आहे. नमस्कार मंडळी, मी रवींद्र कांबळे. मंडळी, आजची व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, कारण मी आता चाललो आहे पेन अमरापूरला आमची गणपतीची मूर्त आणण्यासाठी. मी आता चाललो आहे टेम्पोमध्ये. हे बघा, टेम्पोमध्ये मी पाठीमागे एकटाच बसलो आहे आणि आमचा कारखानावाला आणि मित्र हे पुढे बसलेत. तर मंडळी, पेन अमरापूरला प्लास्टरची गणपतीच्या मूर्तीसाठी पेन अमरापूर म्हणजे गणपतीच्या मूर्तींचा माहेरघर असं समजलं जातं. खूप अशा प्लास्टरच्या मूर्त्या तिथे बनवल्या जातात आणि मोठे मोठे कारखाने आहेत. तर आज आमच्या घरच्या गणपतीच्या मूर्ती आणण्यासाठी मी आता चाललो आहे पेनला. तर आता तिथे जाऊन आपण मूर्ती चॉईस करू आणि नंतर मग ती पेंटिंगसाठी तिकडे आपल्या कारखान्यामध्ये घेऊन येऊ. पूर्ण पेन अमरापूरच्या कारखान्यांचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होईल. रस्ता खूपच खराब आहे, बघू. तर चला आता आपण पेन अमरापूरला आमचा मुंबई गोवा महामार्ग. हा हायवे कधी होईल, किती वर्ष लागतील याची काही
गॅरंटी देऊ शकत नाही. अवस्था बघा. आणि मी आता आहे टेम्पोमध्ये, तर किती गचके पाठीमागे लागतात याची तुम्ही कल्पना करू शकता. हे बघा किती खड्डे. या मुंबई गोवा महामार्गावर रोजचा प्रवास करणाऱ्या लोकांची काय हालत होती याची कल्पना तुम्ही करू शकता. पाठीमागे एकदम संख्या अशी गचके. अक्षरशः मी इथं उडतोय टेम्पोमधून. एवढे भयंकर असे धक्के इथे मला जाणवतात. हा आहे आमचा मुंबई गोवा महामार्ग. कधी होईल पूर्ण याची काही गॅरंटी नाही. मित्राचा टेम्पो घेऊन आता आम्ही अमरापूर चाललो आहे घरच्या गणपतीची मूर्त आणण्यासाठी. पाठीमागे मी टेम्पोच्या एकटाच बसलो आहे. अनुभव आता यायलाच येणार आहे. एवढे धक्के लागत आहेत की कंबर आता पूर्ण दुखायला लागले. बघू आता तिथे पेनला गेल्यानंतर मूर्त कारखान्यामध्ये आम्ही बरेच फिरू. त्यानंतर कशी मूर्त आम्हाला चॉईस मिळते ती आता बघू. खड्ड्यांची अवस्था पाहून तुम्ही अंदाज करू शकता पाठीमागे बसून माझी अवस्था काय झाली असेल. म्हणजे खूपच पाठीमध्ये धक्के लागत आहेत. पोहोचतो त्याच्यानंतर अमरापूरला. अमरापूर आला की पुन्हा मध्ये दाखवतो. आपण आता पोचलोय अमरापूरमध्ये. आता कारखाने इथून चालू झालेले आहेत. तर पुढे जाऊन आपण वेगवेगळ्या कारखान्यामध्ये जाऊन आपण मूर्ती चॉईस करू. प्लास्टरच्या गणपतीच्या मूर्तींचा माहेरघर समजला जाणारा हा अमरापूर गाव. येथे भरपूर प्रमाणात कारखाने आहेत. तर आपण जाऊन प्रत्येक कारखान्यामध्ये मूर्तीची पाहणी करू.
रस्त्याच्या दोन्ही साईडला हे सर्व कारखानेच आहेत. मंडळी, आज आम्ही आलेलो आहोत पेन हमरापूर येथे आमच्या घरच्या गणपतीची मूर्ती घेण्यासाठी. तर आता आम्ही आमच्या मित्राचा टेम्पो घेऊन आलेलो आहे. आमचा मोहन गायकर, आमच्या शेरसाई गावचा, तर आणि आमचे गावचे मूर्तिकार किशोर वारगे यांच्यासोबत आता आम्ही आलेलो आहेत पेन हमरापूरमध्ये. तर आता आम्ही बऱ्याच ठिकाणी प्रत्येक कारखान्यामध्ये जाणार आहोत मूर्ती चॉईस करण्यासाठी. तर बघूया आता किती मूर्त्या आम्हाला आवडतात आणि ते घेऊन आम्ही आता जाणार आहोत. तर चला जाऊया आपण कारखान्यामध्ये. मंडळी, गणपतीचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं पेन हमरापूर येथे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांचे भरपूर असे कारखाने येथे मिळतात, तयार होतात. या कारखान्यांतून देशात आणि विदेशातही या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पूर्ण देशभरात आणि जगभरात इथून नेले जातात. तर खूप प्रसिद्ध असं हे हमरापूर येथील कारखाने या गणपती मूर्तींसाठी आहे. हे आमच्या महादेवकार गावचे मूर्तिकार किशोर वारगे आणि त्यांचे मित्र आमचं ढोणकार गावचे रघुनाथ म्हात्रे हे पण मूर्तिकार आहेत. हे शाडूच्या मातीचे मूर्तिकार आहेत. उत्तम असे सुबक अशा मूर्त्या त्यांच्या कारखान्यामध्ये हे तयार करतात. आणि आमच्या शेरसाई गावचे मोहन गायकर यांची गाडी घेऊन आता आम्ही हमरापूर येथे मूर्ती नेण्यासाठी आलेलो आहोत. तर आता जाऊ आम्ही कारखान्यामध्ये, बघूया किती सुबक अशा मूर्ती आम्ही इथून आता घेऊन जाणार आहोत. तर जाऊया आता कारखान्यामध्ये. जागोजागी ठिकठिकाणी असे कारखाने तुम्हाला येथे दिसतील.
खूप ठिकठिकाणी असे मोठमोठे कारखाने आहेत रे. आता आम्ही काही कारखान्यात चाललो आहे. छोट्या छोट्या कच्च्या मूर्त प्लास्टर ऑफ पॅरिसच्या. किती सुंदर आणि सुबक मूर्ती आहेत. छान असे सजवले आहेत. एकदम अशा देखण्या अशा मूर्त्या या पेन मध्ये आहेत. विशाल केलीस घाल बघ झाली काय परिस्थिती आहे. चॉईस केलेले आहे. आता आपण जेवण चाललो आहे.
आपली मूर्त आता घेतली आहे. टिटवाला 3 फूट आहे. आणि आता आम्ही काही गणपती घ्यायसाठी पुढच्या गावामध्ये चाललो आहे. हमरापूर, जोहे, कलवा अशा 2 गावातून 3 गावातून काही मूर्ती आम्ही घेतल्यात आणि आता पुढच्या ठिकाणी चाललो आहे. तिकडे बघूया आणखीन चांगले मूर्ती मिळतात का. दुसरी गाडी केली आहे. आणखीन एक पिकअप केलं आहे आम्ही. एक पिकअप केलं आहे आम्ही. या कारखान्यामध्ये पण आता थोड्याशा मूर्त्या घ्यायच्या आहेत किशोरसाठी. आपली घेतले. खूप छान अशा मोठ्या मोठ्या मूर्त्या कारखान्यामध्ये आहेत. हे गणपतीची गाडी आता आम्ही केलेली आहे इथून हमरापूरवरनं मूर्त नेण्यासाठी. चला आमची दुसरी पण गाडी आता आली आहे मोहनची. मोहन झाली का तुझी भरून? पुढे जायचं आहे. झाला आपला आलेला भरपूर मूर्त्या घेतल्या आहेत. आमची पण गाडी थोडीशी आता भरायची आहे. ती भरून झाली. आता सगळ्या का मूर्त्या किशोरच्याच आहेत. आता पूर्ण भरून झाली की आता आम्ही निघू. आता आम्ही आहोत कालव्यामध्ये. आपल्या 2 गाड्या आता भरल्यात. गाडी लावलीस तुला आता फाईन चांगलीच लागेल. 1500 रुपये मोहनला फाईन बसले. रोडवर गाडी लावले नो पार्किंग मध्ये. हॅलो अहो तो 6,000 रुपये बोलला.
इथे बघा प्लास्टर आणि शाडूची माती ते मिळते या कारखान्याची. त्या किशोरला आपण आता शाडूची माती पाहिजे आणि घेतलेली आहे शाडूची माती. गाडीमध्ये आता आम्ही भरतोय, लोड करतोय. आता ही शाडूची माती भरून झाल्यानंतर लगेचच आम्ही आता इथून घरी जायला निघतोय. आमच्या सर्व मूर्त घेऊन झालेले आहेत. आता शेवटला फक्त माती भरत आहेत. तर चला मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.